नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी। कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत। वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये नोंद करून नाशिक पोलीस लिलावतीत राहणार आहेत। नाशिक पोलीस कोकाटेंच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत। थोड्याच वेळात नाशिक पोलीस लिलावती रुग्णालयात जातील। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा कायम ठेवण्यात आली। कोकाटेंवर सध्या उपचार सुरू असलेल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये ते जातील आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अटकेची कारवाई होणार आहे। कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन ज्यावेळी नाशिक पोलीस वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल झाले त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये नोंद करून मग नाशिक पोलीस हे लीलावती रुग्णालयात जाणार आहेत। कोकाटे यांच्यावर सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानंतरच पुढील कारवाई होणार आहे। नाशिक पोलिसांचे हे पथक वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहे। नाशिक पोलीस कोकाटेंच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा कायम ठेवण्यात आलेली आहे आणि तेच अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस वांद्रे पोलीस ठाण्यात सध्या दाखल झालेले आहेत। वांद्रे पोलीस ठाण्यात सध्या नोंद करण्याचं काम सुरू आहे आणि त्यानंतर हे पथक लीलावती हॉस्पिटलमध्ये जाणार आहेत। लीलावती हॉस्पिटलमध्ये सध्या कोकाटेंवर उपचार सुरू आहेत। त्यानंतर डॉक्टरांशी चर्चा करून मग पुढील कारवाई होईल। पवन येवले आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। पवन, पुढील प्रक्रिया कशी असणार आहे? नक्कीच नाशिक पोलिसांचं जे पथक आहे आता मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी स्टेशन डायरी नोंद केल्यानंतर आता या ठिकाणावरील जे मनुष्यबळ आहे, अधिकारी कर्मचारी या पोलीस ठाण्याचं ते घेऊन आता सध्या हे नाशिकचं पथक जे आहे ते आपल्याला रुग्णालयाकडे रवाना होत असल्याचं पाहायला मिळतं। आपण जर या ठिकाणी बघितलं तर नाशिकवरून आलेलं हे पोलिसांचं पथक या ठिकाणी मुंबई पोलिसांसोबत चर्चा करत आहे। दरम्यान आता कोकाटे यांच्या अटकेसंदर्भातली जी कारवाई आहे ती केली जाणार आहे। हे पथक रुग्णालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी जे कोकाटेंवरती वैद्यकीय उपचार करत आहेत त्यांच्याकडून त्यांच्या तब्येतीसंदर्भात माहिती जाणून घेतील आणि त्यानंतर जर प्रवासासाठी तंदुरुस्त असल्याचं जर सांगितलं गेलं तर या ठिकाणी आपण जर दरम्यान आता ह्या ठिकाणी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केलेली आहे आणि आपण या ठिकाणी या पोलीस कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस सध्या लीलावती रुग्णालयाकडे रवाना झालेले आहेत। वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आलेली आहे। त्यानंतर आता हे पथक जे आहे ते लीलावती हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रवाना होते। ही लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन चर्चा करण्यात येईल। कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलिसांचं हे पथक जे आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय। हे पथक आता लीलावती हॉस्पिटलसाठी रवाना होणार आहे। लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन जे डॉक्टर सध्या कोकाटेंवर उपचार करतायत त्यांच्याशी ते चर्चा करतील। कोकाटे यांच्या प्रकृती संदर्भात ते जाणून घेणार आहेत आणि जर प्रवास करण्यासाठी डॉक्टरांची परवानगी असेल तर मात्र ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे। साधारण 5:30च्या सुमारास हे पथक नाशिकहून रवाना झालं। आता ते मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता ही प्रक्रिया पूर्ण करून हे पथक लीलावती रुग्णालयाकडे रवाना होतानाची ही दृश्य आपण पाहतोय। वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर हे पथक आता लीलावती रुग्णालयासाठी रवाना झालेलं आहे। पवन येवले आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पवन, आपण पाहतोय पथक आता लीलावती रुग्णालयाकडे निघालेलं आहे। नक्कीच नाशिकच्या पोलिसांचं पथक जे आहे ते आता या ठिकाणी मुंबई पोलिसांचं लीलावती रुग्णालयाकडे जात आहे आणि त्या ठिकाणी जे माणिकराव कोकाटे यांच्यावरती जे उपचार करतायत त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार आहेत। जर माणिकराव कोकाटे हे तंदुरुस्त असल्याचं जर त्यांनी सांगितलं तर त्यांना लगेच ते नाशिककडे घेऊन जाऊ शकतात, त्यांना अटक करू शकतात। मात्र जर माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीसंदर्भात प्रश्न उपस्थित करत त्यांना जर घेऊन जाण्यास नकार दिला तर माणिकराव कोकाटे हे ज्या ठिकाणी हे रुग्णालयात उपचार घेत आहेत त्या ठिकाणी नाशिक पोलिसांचे जे गार्ड आहेत ते देखील तैनात करणार आहेत आणि आता या संदर्भातली जी सर्व प्रक्रिया आहे ती नाशिक पोलिसांनी या ठिकाणी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये पूर्ण केलेली आहे आणि आता पुढील कार्यवाहीसाठी आपल्याला मुंबई पोलिसांचं
लीलावती रुग्णालयात जात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। या ठिकाणी जे मुंबई पोलीस आहेत त्यांच्यासोबत नाशिक पोलिसांची सध्या चर्चा सुरू आहे। पुढील कारवाई कशी केली जाणार या संदर्भात कशा पद्धतीचं असणार या संदर्भातलं सविस्तर जी माहिती आहे ती मुंबई पोलिसांकडून नाशिक पोलीस घेत आहेत आणि आता हे नाशिक पोलीस देखील मुंबई पोलिसांचं लीलावती रुग्णालयाकडे आपल्याला जात असल्याचं पाहायला मिळतंय। ही तीच नाशिकवरून आलेली पोलिसांची गाडी आहे। दरम्यान 2 गाड्या ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आणि त्यानंतर जे गार्ड माणिकराव कोकाटे यांच्या इथे तैनात करणार आहेत त्या गार्डची जी गाडी आहे ती देखील थोड्याच वेळात मुंबईमध्ये दाखल होणार आहे। सशस्त्र हे पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात असणार आहे। नाशिक पोलिसांचे जे गार्ड आहेत त्या या ठिकाणी दाखल असणार आहेत आणि सध्या आपल्याला हे पोलिसांचं पथक जे आहे ते लीलावती रुग्णालयाकडे जात असल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतं। वृषाली, नक्कीच पवन, आपण सगळेजण जाणतो कोर्टाच्या आदेशानंतर 48 तासात प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होणं गरजेचं असतं। मात्र सध्या कोकाटे हे रुग्णालयात आहेत, त्यामुळे आता पुढील प्रक्रिया कशी असणार आहे? नक्कीच अगोदर तर रुग्णालयामध्ये जे वैद्यकीय उपचार ज्यांच्यावरती जे वैद्यकीय अधिकारी करतायत त्यांच्याकडनं या संदर्भात माहिती घेतली जाणार आहे आणि त्यानंतर तातडीनं हे उद्या देखील या संदर्भातला जो निकाल आहे तो समोर येणार आहे। मात्र त्यापूर्वीच पोलिसांकडनं या ठिकाणी आता कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती आपल्याला पूर्ण केली जात असल्याचं पाहायला मिळतंय आणि कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जात असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र माणिकराव कोकाटे यांच्यावरती जे उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडनं नक्कीच पवन, या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।